म्हणून संत लिहितात विवेकाची छडी घेऊन या करी, 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 विवेकाची छडी घेऊन या फिरवावे माघारी मनराय फिरवावे माघारी, फिरवावे माघारी, फिरवावे माघारी, माघारी 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 माघारी, फिरवावे माघारी मनराया 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 मनराया. आपले मन मागे फिरवा, देवादाव्याकडे ठिकाणीकडे लोबालांकडे जाऊ नका देऊ. परमार्थाच्या मार्गामध्ये मनाला लावा, संतांचे वचन अंगीकारून त्यांचा आदर्श शिका. फिरवावे माघारी मनराया, आमुचा तो धर्म रक्षियेला आम्ही, आमुचा तो धर्म, आमचा धर्म तो नव्हे हिंदू मुसलमान, आमची जाती नव्हे माझी कोणती, आमचं ते कर्म नव्हे पूजा पाठ, आमुचा तो धर्म रक्षियेला आम्ही, तुमचा तो तुम्ही सांभाळावा. मी काय करू रे, माझ्या ते सांभाळ करणं तो तुमचा प्रश्न आहे, माझं फक्त सांगणं काम आहे, करणं तुमचं काम आहे. आमचा तो धर्म रक्षियेला आम्ही, तुमचा तो तुम्ही सांभाळावा, तुमचा तो तुम्ही सांभाळावा, सांभाळावा सांभाळावा. विवेकाची छडी घेऊन या करी, विवेकाची छडी घेऊन या करी, विवेकाची छडी घेऊन या करी, विवेकांची छडी घेऊन या करी म्हणजे हातावर घ्या छडी, छडी लागे चमचम विद्या येई घम, विवेकाची छडी घेऊन या करी, हातावर घ्या. हे प्रभू नाम आहे, ही भक्ती होय. साधू संत ऋषी अनुभव देती एकची सांगती भक्ती प्रेम. सगळ्या साधू संतांनी एकच गोष्ट सांगितली, आणि भक्तीवर प्रेम करा रे. का धन दौलतीवर पोराबळावर सुना लेखीवर नातावर प्रेम करता राजे. भक्तीवर प्रेम करा. भक्तीवर प्रेम केलं तर त्याला पोरावर प्रेम करता आलं समजा. भक्तीवर प्रेम केलं तर त्याला नातावर सुनीवर सासूवर शेजाऱ्यावर प्रेम करताच येते. ज्यांना भक्तीवर प्रेम करता येत नाही त्यांना मित्र नात्यावर प्रेम नाही करता येत, द्वेष करता येते. लक्षात घ्या, मनुष्य द्वेष का करतो? अंतःकरणामध्ये भक्ती राहत नाही म्हणून. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार मनोनी अंतर पडिले. संतांच्या आणि आपल्या समजीमध्ये मग्न संतर आहे. आमच्या अंतःकरणामध्ये संसार भरलेला आहे आणि संसाराचा सैनिक आहे. निंदा टीका चुकी चाडी संदेह भ्रांती संशय दुराग्रह लोभ लालच काम क्रोध मोह हे सैनिक होय या संसारांचं. हे अंतरात बसून आहे. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार आणि बाहेर भक्ती यातून टिळा. हे भक्ती वय. हे माळा भक्ती वय. धागे यत्त धागा यत्त दोरा भक्ती वय. उपास तपास व्रत वैकल्य भजन पूजन हे भक्ती वय. बाहेर आहे, इकडे नाही. इकडे आहे कधी हे नाही. हा म्हणते जसा नाम मुखाने गासी आणि तसा सुधर गड्या पण ऐकणारे आपण नाही. याचं कारण कसं आहे?
जसा नाम मुखाने जाशी तसा सुधरगडे आपले, पण तुम्ही सुधरा, मी नाही. मित्र हो, या इत्यंभूत गोष्टीचा आम्हाला विचार करायला आजच्या कीर्तनाचा एवढाच सार आहे की जी आशा घेऊन आपण जीवन जगतो, सुखाची आशा, पुण्याची आशा, देवप्राप्तीची आशा, स्वर्ग प्राप्तीची आशा, समाधान शांतीची आशा घेऊन जे जीवन जगतो, ते समाधान, ती शांती, तो देव, ते पुण्य, तो स्वर्ग बाहेर आई ही आशा सोडून द्या. बलमा सोड दे पराई घरा असा, हे सगळं कुठे आहे? इथं आहे, बाहेर नाही आहे. लक्षात घ्या, बाहेर कुठे आहे? बाहेर नाही. तुझा देव तुझ्या पाशी पवित्र जागा. मित्रा हे विसरू नको, तर राष्ट्रसंत सांगत आहे, मित्रा हे विसरू नको. पुढे काय बाजी? तुझी देव आणि दाता. कोण आहे देव? तिकडे का? तिकडे नाही. तूच देव, तूच दाता. मित्रा हे विसरू नको, आता तू सर्व करता हरता, देव दानव याची वार्ता तूच केली. काय म्हणतो राष्ट्रसंत? तू आहे कारणीभूत. बाहेर कुठेही देव नाही आहे, गुरुदेव तिकडे नाही आहे. आपल्या गुरुदेव मंडळामध्ये काही अपप्रचार करणारे लोक आहेत. गुरुदेव कुठे आहे? तिकडे. अभंग आहे ना तुमचा, शरीराचे सिंहासनी आणि गुरु बैसले हृदयस्थानी. कुठे आहे गुरु? तिकडे. कोचालला तिकडे, वर खाली पहाड पर्वतात, नदी नाल्यात गुरुदेव आहे का? अरे गुरुदेव म्हणता आणि त्याला खड्डा म्हणले काय म्हणता? हे का? शरीराचे सिंहासनी गुरु बैसले हृदयस्थानी इथं आहे. करू 17वी स्नान, या गुरुदेवाचा आंघोळ करा. कशाने? 17वी. 17वी म्हणजे 17वी कला ज्ञान कला. 16 कला कोणत्या? 16 कलाचा देह आहे. शरीर आपलं 16 कलेचं आहे आणि या 16 कलेच्या देहामध्ये एक ज्ञान कला घेऊन जीव आहे आपल्या शरीरामध्ये. या ज्ञान कलेने सद्गुरूची आंघोळ करा. मेल्यावर साबणानं पाठ घासता, जिवंत पण त्याच्या जवळ जात नाही. हा, चंदन येत लावता, काही फायदा आहे बाबाजी? त्याने पाठात मला सच्चा धर्म नाही जाणार. असो, वेळ बराच झाला आणि आचारसंहिता आहे. मग असं म्हणाले मला की म्हणजे भागवताची कार्यक्रम 18 आपण चालत होतो, असं काही नाही. जरूर आहे, चालवता तुम्ही, पण आमच्या विचारधारेचा नियम तसा नाही आहे. ज्या सरकारने ज्या नियमाने आम्हाला बंदिस्त केलं आहे त्या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे. लक्षात घ्या. बाकी करो ना करो, पण आम्हाला तिथे पथ्य पाळून बड़े धीरता चाहिए, जितने पद हो ऊंच बढ़ते बहुत बचाए के राणी सबको ऊंच. जे समजदार आहे त्या समजदार लोकांनी नियमाचं, मर्यादेचं आणि अनुशासनाचं पालन केलं पाहिजे. नियम, मर्यादा, अनुशासनाला दूर ठेवून जीवन जगणारे माणसं कधीच सुखाचे अधिकारी होत नसतात. म्हणून नियम, मर्यादा आणि अनुशासन या त्रिकूटमध्ये बंदिस्त करून जीवन जगणं ही खरी भक्ती आहे. हाच खरा देव आहे आणि या भक्तिमय व्यवहारातून माणसाच्या जीवनाच्या सुखाचा आरंभ होतो. लक्षात घ्या बाबा, सुखाचा आरंभ तिथून आहे. तुपाचे दिवे जाळल्यावर सुख नाही मिळत, देवाची पूजा केल्यावर सुख नाही मिळत. है देव की पूजा यही उनके चरित्र को जानना. काय म्हणते? करना अमल उस पर सदा, सच्चे बात दिल में ठानना. काय म्हणते? है देव की पूजा यही उनके चरित्र को जानना. देवाची पूजा बोलते आहे श्रीकृष्णाच्या चरित्राची, श्रीराम प्रभूच्या चरित्राची, बाजीराव महाराजांच्या चरित्राची, अनंत महाराजांच्या चरित्राची दखल घ्या, जाणा. हे पूजा आहे. आमच्या पार एक काय डोकं ठेवायचं काही फायदा नाही. आम्हाला मोठे कपडे घ्याल, आम्हाला मोठी पुरणपोळी चालाल, आमच्या काही कामाची नाही बाबाजी ते. आमची स्तुती कराल, आमच्या काही कामाची नाही ते. त्यासाठी आम्ही दुसरं त्याचं कामच नाही आहे. लक्षात घ्या. शुद्धचर्या हेची संतांचे पूजन, लागतची नाही धन वित्त. शुद्धाच्या नाने जीवन जगणे तुम्ही आम्हाला आनंद आहे. कारण आम्हाला माहित आहे तुमच्या दुःखाची जाण आहे आम्हाला. तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमची मुलगी अडचणीत आहे. खूप अडचणीत दिवस काढता तुम्ही, घाम गाळता एक एक पैशासाठी. आणि हे रूढी परंपरा तुम्हाला तुमचं शोषण करताय. म्हणून यातच माझे समाधान की सुधारेल गावाचे जीवन आणि पाखंड जाईल वितळवणीय मतलब यांचे. राष्ट्रसंतांचा मुक्काम होता मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये. कोणत्या? कॅन्सरची बिमार होते. तिथे काही भक्त लोक गेले. त्या भक्तांनी महाराजांना तसे महाराज शेवटचं काही सांगता का? आता भरपूर सांगलं, पण शेवटचं त्यांनी म्हटलं अरे यातच माझे समाधान की सुधारेल गावाचे
तुमच्या आईचं, बहिणीचं, भावाचं, पोराचं, शेजारचं, पाजारचं, गुरुजीचं, शिष्याचं जीवन सुधारलं पाहिजे रे. कर्माचा सुधार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी याच्यामध्ये आमचं समाधान आहे. आणि पाखंड जाईल वितळवणी, मतलबी यांचे मतलब साधणाऱ्या लोकांचा पाखंड खतम करा. त्यांचं पाखंड काही घेऊ नका. भजनाच्या नारावर पैशाची पेरणी करत असाल तर त्यांना जे जीव बोलण्यात जिंकती आणि आचरणात मागे राहती त्यांची चातुर्य घ्यावी. झडती ज्ञानाची घेऊन नये, कायदा हातात घेऊन नाही, ठेंगड हातात घेऊन नाही, ज्ञान हातात घेऊन झडती घ्या लोकांची. कार्यक्रम करणाऱ्यांची बाबाजी 3 तास तुम्ही कीर्तन केलं, 10,000 कसे नेताजी गावाला मिळून बोला त्यांच्याशी, ह्याचं काही काम नाही. 10,000 फुकट आले का बाबाजी? रात्रंदिवस माती गोट्यात उन्हातानात पाण्यापावसात काम केली तेव्हा 10,000 मिळाले. आणि हा चोर 3 तास उभा नसते घेऊन जाते फुकटजी महाराज नावावर. तुम्ही का दखल घेत नाही बरं? माझा प्रश्न आहे. जर दखल घेत नसत तर अनंत कार्यक्रम काय 3 वर्षाला महाराज नारायणांचा तारीख द्या. दखल घेणारे दरवर्षी तारखा द्यायचं, आमचं कामच ते आहे. पण नुसतं ऐकताना काहीच पुन्हा पाराने चालते. 10,000 थोटी येते, फुटी येते, सगळे शेती लुटून जाते. आमच्या बोलण्याचे का थट्टा करून आले होते. काय काम आहे? आम्हाला काही गरज नाही मिळतो. 40 वर्षाला मी प्रचार करून राहिलो. जमत असेल तर का, नाही तर मला कान कापून सोडून द्या. म्हणण्याचा मतितार्थ असा की संतांनी दिलेली जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचे बोल एक शब्द जर आम्ही जी ओतून जर सांगत असू, अनेक संतांनी सांगितलं, मीच नाही, मी फार कमी सांगतो. पण ते जर आपल्या मनी घेत नसाल तर तुम्ही तुमचं दुःख जाणार कसं? कोणता देव तुमचं दुःख पळवून लावणार आहे? देवाने दुःखाचा मार्ग कोणता आणि सुखाचा मार्ग कोणता यांचं कथन तुमच्या समोर ठेवलं आहे. त्याचा अभ्यास करा आणि दुःखाच्या मार्गाचं बंद करा, जगणं सुखाच्या मार्गात सुरू करा. देवाची आराधना करण्याची काही काम नाही. लक्षात घ्या, आई आणि देव या 2 जाती आमच्या समाजामध्ये असं आहे. तर हिसकून खाणारी जात नाही रे. आईची जात, ज्या आईने मुलाला जन्म दिला ती आई पोराच्या हात हिसकून खाते का? नाही, पोट भर देते. राहिले खाऊ नये तर पुन्हा पुरी बनवून ठेवते बघ म्हणून. लक्षात घ्यावं. आमच्या गावामध्ये मुत्री घर नाही, 1-2 गावं लगेच जावं लागते. मुत्री घर बांधलेले तुमच्या गावात पण हजारो भागवतांना नाश करता येत नाही. हे काम चांगलं नाही का? आपल्याही बाई म्हणून लग्न जागा नाही होत ती. 5-25 हजाराचं काम नाही करत, लाखाचे काम करताय देवा धर्माच्या नावावर. हे मला न पटणारी गोष्ट आहे बाबा. तुम्ही माना का न? लक्षात घ्या, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी बस स्टँडवर जातो, लग्नीला बसायची सोय नाही. आमच्या आईला 25 पैसे कसं करावं हे काम तुम्ही गौण समजता. आणि एक भागवत सप्ताहाला 50,000, 20,000, 25,000 त्यांना 7 दिवसात देता. तबला वाजवणारे 1,000 रुपये, पेटी वाजवणारे 1,000 रुपये देता. अरे कोण्या देवाला सांगितलं, कोण्या ग्रंथात नाही बाबाजी? कुठं आणलं हे? विचार केला? कनकामी कामिनी हे जयसी न आवडे मनापासून पोथी गाईश्वर त्रिभुनी सत्य सत्य वाणी जाणपारे उद्धवा. कळवळ्याला सांगितलं पण आम्ही तिथं ऐकत. म्हणून तुकड्या असं म्हणे, कर्म करा रे चोकट, अविद्येची वाट सोडून या, अविद्येची वाट सोडून द्या आणि कर्म चोकट करा, धर्माचा सुधार करा, तोच करा देव, तीच खरी भक्ती. हा संदेश संतांनी दिलेला. मी त्यांचा हमाल असल्यामुळे त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला. जमत असेल, जपत असेल तर घ्या, नसत जमे तर नका घेऊ. परंतु जमत असेल तर कामाला लागा, विचारधारा बदला, संतांची भाषा समजून घ्या आणि आपल्या गावचं, आपल्या घरचं शोषण होणार नाही. आपल्या गावाची दुविधा तयार होणार. ऐसो राम काय होई, जो मन की दुविधा नाही जाई. राम बोलल्यानं, राम राम म्हटल्यानं काय होणार आहे? ऐसे राम कहे क्या होई, जो मन की दुविधा न जाई. घराघरामध्ये दुविधा तयार आहे, समाजामध्ये दुविधा तयार आहे. तो याच्याशी बोलत नाही, तो त्याच्याशी बोलत नाही. नवरा बायकोशी आठवण आहे, पोरग बापाशी आठवण आहे, धाक पडत आहे. आज म्हाताऱ्या लोकांची फजित आहे, पोरापुढं बोलायला जमत नाही. एक शब्द बोलायला जमत नाही पोरापुढं. पोरगच कारभार होऊन गेलो, बापाला चूप राहावं लागते. घराघरात आहे ही दुविधा दूर करून टाका. देतो तिथं खरा रामाचं पूजन ते आहे. एक चंबूत विचार सर्वांनी आपल्या अंतकरणामध्ये गिळंकृत करावा ही अभिलाषा घेऊन आजचा कार्यक्रम आपण बंद करतो. जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. तो दोस्तों, हमारे गांव का एक कीर्तन आपको कैसा लगा? अगर ये वीडियो आपको पसंद आया हो तो वीडियो को लाइक करिए, चैनल को सब्सक्राइब करिए। अगर इस कीर्तन की पूरी प्लेलिस्ट अगर आप देखना चाहते हैं तो उसका भी लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा।
हमारा वीडियो देखने के लिए धन्यवाद। मिलते हैं अगले एक नए वीडियो में, तब तक के लिए